येशू होडीतून उतरला आणि त्याने पाहिले की खूपच गर्दी लोटली आहे. तेव्हा त्याला लोकांचा कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखी त्यांची स्थिती होती. त्यांना त्याने पुष्कळ गोष्टी शिकविल्या. दिवस मावळण्याच्या सुमारास त्याचे शिष्य त्याच्याकडे आले आणि त्याला म्हणाले, गुरुजी, लोकांना निरोप द्या, कारण या ओसाड जागी खावयाला मिळण्याची काही सोय नाही, शिवाय उशीरही होत चालला आहे. यावर येशू म्हणाला, तुम्ही यांना जेवू घाला. पण काय जेवू घालावे? तो म्हणाला, तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? 5 भाकरी आणि 2 मासे. मग येशूने लोकांना हिरवळीवर गटागटाने बसाव्यास सांगितले. येशूने 5 भाकरी आणि 2 मासे हाती घेतले, स्वर्गाकडे दृष्टी लावली आणि त्या अन्नासाठी उपकार मानले. नंतर त्याने भाकरीचे तुकडे केले आणि ते प्रत्येक शिष्याजवळ लोकांना वाटण्यासाठी दिले. त्यावर भाकरींच्या आणि माशांच्या उरलेल्या तुकड्यांनी 12 टोपल्या भरल्या. जेवणाऱ्या पुरुषांची संख्या सुमारे 5,000 होती.